माई किती गे हळवी तू, पहिल्यापासून अगदी अशीच बघ. लहानपणी इवलेसे काही कारण झाले की लगेच तुझे ओठ थरथरायचे, डोळे भरून यायचे आणि गोरा गोरा नाजूक पान चेहरा लाल बुंद व्हायचा. ठाऊक आहे हे काय म्हणायचे? म्हणायचे हे माझे पारिजातकाचे फूल आहे. आई तू काहीही बोल, पण माझे मन अगदी गलबलते आहे गो. माई तू आता तुझे मन माझ्यासारख्या पिकल्या पानातून काढून उमलणाऱ्या फुलांकडे लावायास हवे. आबा बाबा रमा या सारांचे तुलाच पाहावयाचे आहे हो. अगो असे का बोलतेस? माई तुला एक सांगते, बायका शहाणपणाने पुढच्या काळाचा विचार करतात तेव्हाच खरी प्रगती होते गे. येत्या काळात पहा तू माई, स्त्रियांना स्वावलंबी होण्याचा मंत्र मिळेल आणि पुरुषांना बाईच्या शक्तीचे प्रत्यंतर येईल. जग भारी बदलणार आहे हो माई. आणि माधव म्हणतो तसे हे बदलणे आपण थांबवू शकत नाही. माधव आणि त्याचे नवमतवादी मित्र फार मोठे कार्य करता आहेत हो, स्त्रियांसाठी आणि हिंदुस्थानासाठी. त्यांच्या यशाची चाहूल जरी दिसली तरी माझे मन भरून पावले हो. ते पाहीन आणि मगच डोळे मिटेन. तू निश्चिंत राहा माई. मी नसताना खेळत असतेच वाटतं आई. नाही म्हणजे अचूक झेल धरलाच म्हणून म्हणले. हो का? बरं मला सांग, नारळी भाताचे ध्यानात आले ना तुझ्या? हो. मग सांग कसा करायचा तो. आई किती वेळा ती कृती घोटून घेतलीस ग माझ्याकडून. आता मला ध्यानी मनी तेच दिसेल. शाबास, असंच असायला हवे. चल आणखीन एक डाव टाकूया आपण. ए पांडू दादा, काय काय चाललंय? कसला खाणा खुणा? नाही ते पाणी एका बघत होतं याच्यात. पाणी? हा नाही त्या रमावहिनीच सांगतात तुम्हाला. सांगा बाबा. यमे काय ग? आई काय? मला पांडू काका म्हणत होते की अभ्यास करा, नाहीतर धाकले मालक म्हणजे हे रागवतील. म्हणजे अभ्यासाचे खूळ अजून आहेच का मनात? दुर्गे सकाळी लेप लावलास आणि बघताय ना साऱ्या जणी चांगली टेकून बसली आहे की नाही. 5 दिवस कशाला लागतायत, 2 दिवसात फुगडी घालणार हो मी. आजी पण आम्हा सगळ्यांना खोलीत बोलावून घेतलेस कशासाठी ग? साऱ्यांना डोळे भरून बघायास. शेवटचे आई अगो अगो काय बोलतेस हे? गंमत देखील कळीनाशी झाली की माहितोस. मी कुठे जात नाही. रोज साऱ्या जणी स्वयंपाक घरात कुटाळक्या करीत असता. म्हटले आपणही कराव्यात थोड्या.
कुणाचे उणे कुणाचे दुणे. थोडी मौज करावी काय. आई काय गो तू? अहो आजी, आता तुमच्याशी काय बोलणार आम्ही? अगो जे मागे बोलतात तेच समोर बोलायचे. अगो बाई. काय सुभद्रे, हा? ठाऊक आहे हो. सारे काही ठाऊक आहे. हे असले बोलणे मनाला नसते लावून घ्यायचे. नाही काही. कामाच्या रगड्यात थोडी गंमत. मलाही थोडे तरुण झाल्यासारखे वाटते. तुमच्याशी बोलले, तुमच्या बरोबर शिंगे मोडून हसले, खिदळले की जगण्याचा हुरूप येतो. मी तर इतकी तरुण होते की रमेसारखी भराभरा मनातल्या मनात जिन्यांची चढ उतार देखील करते. पण आजी, काही म्हणा तुम्ही, रमेने तुम्हाला भारी जीव लावलाय हो. मोठी गुणाची आहे होती पोर. माई, माझ्या उशाखाली काय आहे ते बघ बरे. हो. अगं बाई, अंगाराची पुडी आहे. रमेने दिलान हो माहेरी जाताना. म्हणाली माझी आठवण आली की लावा अंगारा. लाव गे माई अंगारा, लाव मला. दुर्गे, ती लाल कपड्यामध्ये गुंडाळलेली पेटी आण बरे. फडताळावर ठेवलेली वरच्या खणात. जा आणते. आजी, पण पांडू दादा, जी. म्हणावी तशी हुशारी दिसत नाहीये हो यमुनेच्या चेहऱ्यावर. थोडीशी चिंतेत दिसते. काही काळजी करण्यासारखी नाही ना? नाही नाही, तसं अजिबात नाहीये. आमच्या आजीबाई आहेत ना, म्हणजे माई साहेबांची आई हो. हो हो, ठाऊक आहे मला. आम्ही भेटलोय त्यांना. काय झालं, आम्ही इकडे यायला निघालो ना, तेव्हा आजीबाईंची तब्येत जास्तच बरी नव्हती. आणि तुम्हाला तर माहिती, रमावहिनी आणि आजीबाईंचं केवढं गुळपीट ते. त्यामुळे रमावहिनींना काळजी वाटणारच ना. बरोबर आहे. हा, आणि फक्त आजीच कशाला, घरातल्या समध्यांनाच एवढा लळा लावलाय ना रमावहिनींनी. आमच्या माई साहेब, ताई साहेब या दोघी तर इतक्या कोड पुरवत्यात, इतक्या कोड पुरवत्यात म्हणून सांगू. फक्त ते काय पांडू दादा? नाही, फक्त ते अभ्यासाचं प्रकरण आहे ना, ते वडीलधाऱ्या बायकांच्या टकुऱ्यातच जाते बघा. अगो बाई, म्हणजे रमेचा अभ्यास घेतातच का जावई बापू अजून? तर आता धाकल्या मालकांच्या परीनं त्यांचं बी बरोबर आहे की. एवढे मोठे न्यायमूर्ती बाहेर मोठी मोठी आख्यानं देतात की बायकांनी शिकलं पाहिजे म्हणून, आणि सौताच्या बायकोला शिकवणार नाही होय. हा आणि काय आत्याबाई, बर का आई साहेब, आणि रमावहिनींना बी नवऱ्याचं ऐकायला पाहिजे का नाही, मला सांगा बरं. हा, तेही बरोबरच आहे. एकीकडे घरातल्या वडीलधाऱ्या बायका आणि एकीकडे नवरा, शिवाय माहेरची ताकीद आहेच. यमुनेची अवस्था अगदी दोलायमान होत असेल. हा, तेही खरंच आहे म्हणा. पर तू मला सांगतो, आज पतूर एक अक्षर उलट बोलल्या नाहीत बायकांना. त्या बायका जे काही बोलतील ना, त्या मुकाट्यानं स्वस्त्यात हो. नाही नाही, म्हणजे एवढं काही काळजी सारखं नाहीये. आणि आमचे धाकले मालक बी मोठे हुशार. पोतडीतून अशी काही काही युगत काढतात ना की बायका बी खुश आणि मालकांचं बी काम होतंय अभ्यासाचं. म्हणजे रमावहिनींची थोडीफार वाडाताण होती, पण त्या समद निभावून नेत्यात. ह्या दिवशी एक गंमतच झाली तुम्हाला सांगतो. काय रमावहिनी स्वयंपाक घरामध्ये आवरावरी करत होत्या आणि धाकले मालक माडीवर होते अभ्यासिकेत. त्यांनी मला बोलवलं आणि रमावहिनींसाठी एक चिठ्ठी दिली माझ्या हातात. तुला आम्ही एक चिठ्ठी लिहून देतो, तेवढी रमान्स देऊन ये. धाकल्या मालकांनी तुमच्यासाठी काय दिले बघा.
चिठ्ठी दे, चिठ्ठी दे. अरे अरे तोंड उघड बेटा, तोंड उघड. पाहिलेत ना माणसं रानड्यांच्या घरची रीत. पुढे सांगायचे झाले तेही मधाचे बोट लावून. जी त्यालाच म्हणतात संस्कार. बाई जी बाई खरं. ही पेटी रमास देणार आहे हो मी. भेट म्हणून हिला कोणी सुद्धा हात लावायचा नाही, कोणी पेटी उघडायची नाही, अगदी रमेने सुद्धा. अगो पुढे रमेच्या आयुष्यात कधी कठीण वेळ आली, निराधार असल्यासारखे वाटले, तेव्हा उघडावी तिने ही पेटी. तीस फार मोठा धीर मिळेल हो. आणि कठीण प्रसंग कोणाच चुकले आहेत. देव ज्यांना विशेष गुण देऊन पाठवतो त्यांना कठीण प्रसंगही निवडूनच देतो हो. त्या वेळेसाठी आहे ही पेटी आणि त्यातली वस्तू. जागो अहिल्ये, ठेवती तिथे. रमेची झाली हो ही आता. लक्षात असू द्या बायांनो. कळले हो, तुमच्या लाडक्या नाचसूनबाईंनाच मिळेल, काळजी नका करू. आजी म्हटलं अहिल्यासाठी काही ठेवलेत की नाही? अहो किती झाले तरी ती तुमची रक्ताची सून आहे. काळजाची नाती ही जन्मोजन्मीची नाती, आणि रक्ताची नाती ही देव घेव चुकती करण्याची ऋणानुबंधांची नाती. जाऊ दे, तूच नाही कळायचे हो हे. आणि अहिल्यासाठी काही ठेवायला कायमची सोडून चालले की काय मी? लक्षात ठेवा, जरी गेले तरी माझ्या रमेच्या पोटी पुन्हा जन्म घेईन आणि तुम्हा सर्वांच्या मानगुटीवर बसेल. काय हो आजी? नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या ह्यांचा तरी धाक होता का? धाक नव्हता हो त्यांचा. धाक कसला? धाकाने का दोन माणसांचा एक जीव होतो? धाक नाही की. तो माणूसच वेगळा होता. स्वच्छ उसळत्या धबधब्यासारखे मन होते हो त्याचे. म्हणूनच तर 1857च्या स्वातंत्र्य समरात स्वतःला सोकून दिले हो त्यांनी. आम्हा सर्वांवर भारी जीव हो त्यांचा. मला कधी कमीपणाची वागणूक नाही दिली हो त्यांनी. ते म्हणायचे स्त्री पुरुषांची जोड शंकर पार्वती सारखी हवी. ते नाही का रागावतात, रुसतात, अगदी भांडतात सुद्धा, पण एकमेकांवाचून करमत नाही हो त्यास. तेवढीच माया, तेवढेच प्रेम आणि तेवढाच आदर बर का एकमेकांबद्दल. अगदी पहिल्या दिवसापासून तसेच वागविले हो मला. गर्भाधानाच्या रात्री मी पहिल्यांदा त्यांच्या खोलीत गेले तेव्हापासूनच. अगो बाई काय सांगताय काय आजी तुम्ही? मी आलेच. हा चालले चालले आमचे लाजाळूचे झाड पळून. पैस घे, तुलाही सांगायचे आहे हो. पहिल्या दिवशी कशी कापरे भरली होती ते. ईशा, इश्श, मी नव्हते हो हिच्यासारखी लाजाळू. मी रमेसारखी धीट. आणि ज्या त्या गोष्टींची उत्सुकता, कळत वळत नव्हते ते वेगळे. साऱ्या गोष्टींची गंमतच वाटे मला. आमच्या सासूबाई भारी प्रेमळ हो. गर्भधानाच्या रात्री त्या मला 4 समजुतीच्या गोष्टी सांगत होत्या, पण आमच्या ह्यांना कुठला धीर निघायला. ते आपले फेऱ्या मारी खोली बाहेर. आई अगो हे काय काढले आहेस आज? अगे का कोण जाणे, आज या साऱ्या गोष्टींची फार आठवण येते आहे. अगदी लख आठवते आहे. समोर दिसतेच आहे अगदी सासूबाईंची केवढी लगबग. संध्याकाळी दारची फुले काढून छानशी वेणी करून माळली होती हो.
माझ्या केसात. जुईच्या फुलांचा दरवळ भरला होता माझ्या भोवती. सासूबाईंनी दुधाचा पेला माझ्या हातात दिला. तसे हे 4 वेळा येऊन दाराशी खाकरले. मग सासूबाई म्हणाल्या, खोकला झाला असेल तर मध लवंगाची चाटणच पाठवते हीच बरोबर. दूध आणि बर्फी नकोच मुली. अशी धूम पळाली स्वारी. मग सासूबाईंनी त्यांच्या कमरेचा छल्ला काढून माझ्या कमरेत खोचला आणि नेली मला त्यांच्या खोलीपर्यंत. मेले पाऊल टाकले की छल्ल्याचे नाजूक घुंगूर किणकिणायचे. मला तर भारी लाज वाटत होती. डोळे अगदी जमिनीला खिळलेले. मान वर करायची हिंमतच होईना. पण तरीही कळत होते हे माझ्याकडे एकटक पाहतायत. अगदी एकटक. अगं बाई आजी, मग पुढे काय झाले? अगो अगो बाई, या दुर्गेस ना भारी गाई सगळे ऐकायची. अगो आता आजीच सगळे सांगतायत म्हटल्यावर ती तरी काय करेल गो? हा, हो की नाही हो आजी? आणि काय गो ताई, नाही जसे काय तुला हे सगळे काही ऐकायचेच नाहीये. हा, काय गो बाई, वहिनी तुमचे आपले काहीतरीच. आजी मग पुढे त्यांचा खोकला थांबला की नाही? अगो बाई, अगो बाई, मग अशी आपल्या सगळ्यांना म्हणत होत्या ना लाजताय लाजताय म्हणून, आणि आता स्वतः बघा कशा लाजतायत त्या. आणि तेही या वयात. अगो बाई बाई, आता कळले ना सगळ्यांना माईकडे लाजणे कुठून आले ते. अगो बाई. काय हो आजी? आई, 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 आजी, आजी, आई.